डोळ्यासमोर उभं राहिलंय श्री जखुआई भवानी माता चषक 2025 दुसरं महापर्व। दुसऱ्या महापर्वामध्ये मेगा फायनलच्या लढतीमध्ये दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये लढताना आपल्याला पाहायला मिळतील। एका बाजूला संघ विठला 11 कारळे तर दुसऱ्या बाजूला महावीर स्पोर्ट्स मोडकवाडी अशी मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे। 3 षटकांचं घमासान, त्या घमासानाने महायुद्धाला होईल सुरुवात। पुन्हा एकदा सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सतीश आणि अजय। चला वेळ घेऊ नका नाहीतर षटक इथे कमी केले जातील। प्लीज काळजी घ्या दोन्ही संघांनी। जर वेळ तुम्ही खर्च करता तर षटक एक कमी केलं जाईल। 2 षटकांची तुम्हाला फायनल खेळावी लागेल, त्यासाठी आपण वेळ खर्च करू नका अजिबात। स्ट्राइकिंग वरती अजय सुतार, नॉन स्ट्राइकिंग एंड वरती सतीश साळुंके, बॉलिंग ट्रॅक वरती किशोर जाधव। मॅचला होईल सुरुवात। मेगा फायनलचं घमासान, एकदा जोरदार टाळ्या मेगा फायनल साठी। पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन हुक करायचा होता। चांगली गोलंदाजी, निर्धाव चेंडूची समाप्ती। पूर्ण मॅच मध्ये प्रत्येक विकेट साठी 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल। आदरणीय दीपकजी मोडक आणि अरुणजी मोडक या दोघांच्या माध्यमातून एका विकेट साठी 100 रुपयाचं कॅश प्राइज सर्व गोलंदाजासाठी हे पारितोषिक असेल। हो, फुलटॉस चेंडू गरकन फिरला होता फलंदाज, परंतु बॅटच्या रडार मध्ये येत नाहीये हा बॉल। फटका मात्र थोडासा छोटा पाहायला मिळाला, त्याच्यावरती एक धाव अगदी वेगाने पूर्ण केली। सुरुवात झाली धावफलकावरती हालचाल। दिशा दिली आहे, गॅप शोधायचा होता, क्षेत्ररक्षक आहे, चांगलं गॅप दर आपल्याला पाहायला मिळतंय। धाव इथे मिळत नाहीये, निर्धाव चेंडूची समाप्ती। मेगा फायनलच्या लढतीमध्ये धावा तुम्हाला चोराव्या लागतील, धावेंचा चोर तुम्हाला बनावं लागेल, कारण की एक एक चोरलेली धाव इथे मात्र आता कामी येणार आहे। इथे फटका चांगला आहे, यावेळेस धावा देखील तितक्याच चांगल्या येतील। बॉल जाईल एक टप्पा सीमारेषा बाहेर। सतीश साळुंकेच्या बॅट मधून हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला। इथे कट करायचा होता, बॉल जाईल गोशांगी क्षेत्रामध्ये आणि नुकतंच व्यासपीठावरती शुभ आगमन झालंय। सुप्रीमो चषकासाठी ज्यांची नियुक्ती झाली असे विकास पवार, ऑल इंडिया आयकॉन, व्यासपीठावरती या सामन्याची मजा घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। हो, यावेळेस फटका फसला होता। विकेट कीपर ओव्हर दी हेड, बॉल जाते गोशांगी क्षेत्रामध्ये, डी झोन मध्ये। अगोदर उडी मारायला हवी होती, अगोदर प्रयत्न करायला हवा होता। चेंडू पाठीमागे गेल्यानंतर मारलेली उडी इथे कामी आलेली नाहीये। बॉल, या बॉल वरती एक धाव मिळते। 7च्या घरामध्ये धावफलक एका षटकाच्या अखेरीस बिनगडी बाद संघ विठला 11 कारळे। चला मॅच अगदी स्पीडली चालू ठेवायची।
अजित. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाज अजित आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी, विकेटचं पतन. पहिला धक्का, पहिला हादरा, पहिला गडी बाद. विठला 11 कारळे संघाचा अजय बॅक टू दी डग आउट. पहिल्या विकेटचं पतन होतंय. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि पहिल्याच बॉल वरती पहिला गडी बाद केला जातोय. चांगली सुरुवात गोलंदाजीची. गोलंदाजाचे खांदे उंचावले, आत्मविश्वास वाढला. अनिल साळुंके खेळाडू क्रमांक 3 खेळपट्टीवरती जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी शांत वातावरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि शांत वातावरणामध्ये हा खेळ देखील अगदी शांत रंगलाय. इथे फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये. किरण मोडक चेंडूच्या खालती चुकी करत नाहीयेत. अगोदरच हात पसरले गेले होते, त्या हातामध्ये चेंडू येऊन अडकला. लगातारचा आणि लागोपाठचा दुसरा गडी ते बाद होतोय. अगोदर अजय आणि आता अनिल दोघांनाही परतीचा इशारा. या बॉल वरती जर का विकेट आले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज जमा होईल. सात धावा धाव फलकावरती. हॅट्रिक बॉल. चापट मारली, यावेळेस गॅप शोधला, फेकले चेंडूला एक्स्ट्रा कव्हरला. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. एकच धाव मिळते. 8च्या घरामध्ये धाव फलक. चांगली गोलंदाजी, पाय धरून गोलंदाजी केली जाते. सटीक बॉल, शरीराचा वेध घेतोय. हा देखील फटका बसलाय. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खालती. आणखीन एका विकेटचं पतन. तीन गडी आतापर्यंत गमावले. 8च्या घरामध्ये धावफलक. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 2चा. लो स्कोरिंग सामना होईल की काय? अजून एकूण 7 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे.
दिशा दिली या बॉलवरती धाव मिळते एक सिंगल 9च्या घरामध्ये धावफलक 2 षटकांच्या अखेरीस 9 धावा धावफलकावरती 3 गडी बाद संघ विठला 11 कारळे असा धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. चला मॅच अगदी स्पीडली चालू ठेवायचे मोडकवाडी संघ वेळ आपण घेऊ नका. अनिकेत ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती मेगा फायनलच्या सामन्यामध्ये आतापर्यंत बॉलिंग करत असताना मोडकवाडी संघाने बांधून ठेवलाय. इथे गोलंदाजांना मात्र आता चांगली फलंदाजी करावी लागेल मोठमोठे फटके खेचावे लागतील. एक सुस्थितीमध्ये धावफलक न्यावा लागेल. काय होईल मेगा फायनलच्या या महासामन्यामध्ये. फटका चांगला आहे सुरेख आहे उंच आहे लांब देखील आहे धावा अगदी सुरेख आणि अप्रतिम येतील. मयूरने इथे मात्र बडवलंय या बॉलला पाठवलं सरळ सीमारेषेच्या पल्याड 6 धावेंसाठी. पंधराच्या घरामध्ये धावफलक जाऊन पोहोचला. आणखीन एक लगातारचा दुसरा हो चाललाय सीमारेषेच्या बाहेर षटकार. जो धावफलक थांबला होता दमला होता रुदावला होता अंकुश लागला होता त्या धावफलकाला फाडून फोडून आता मात्र अगदी वेगाने पुढे सरकवला. लागोपाठच्या 2 चेंडूंवरती 2 मोठे फटके आणि या सामन्याचं चित्र बदललं. 21च्या घरामध्ये धावफलक जाऊन पोहोचला. ओहो गरकन फिरला होता फलंदाज. बॅट देखील अगदी गोफणी सारखी फिरली होती परंतु बॅटची खालची कडा घेतली आणि चेंडू गोशांकी क्षेत्रात गेला. 22च्या घरामध्ये धावफलक आता पोहोचलाय. फिरलाय बॉलला फिरवलाय पाठवलं या बॉलला देखील सीमारेषेच्या बाहेर. अगदी या शेवटच्या षटकामध्ये सांगितलं होतं अजून 6 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. 6 मध्ये 36 देखील होतात 6 मध्ये 1 देखील होत नाही परंतु मयूरने मानस मनामध्ये पकडलाय आणि त्या माणसाच्या जोरावरती आतापर्यंत 3 षटकार ठोकले या षटकामध्ये. शेवटचे 2 बॉल बाकी 28च्या घरामध्ये धावफलक. फायनलच्या प्रेशराइज सामन्यामध्ये ज्या पद्धतीचा धावफलक हवा त्या पद्धतीचा धावफलक इथे सेट केलाय मयूर सुतारने. ओहो चेंडू चांगला होता वेग फार होता त्याला प्रत्युत्तर देऊ शकले नाही.
निर्धाव चेंडूची समाप्ती. शेवटचा बॉल 28 धावा धावफलकावरती. त्याचबरोबर छत्रपती 11 कोळकरवाडी संघ आणि खेळाडू वर्ग आपल्याला विनंती, आपण व्यासपीठावरती यायचं आहे. त्याचबरोबर आदरणीय अनिलजी मराठे साहेब आपल्याला देखील विनंती, आपण व्यासपीठावरती या. शेवटचा बॉल फटका फसलाय. शेवटच्या बॉल वरती मिळाली विकेट. अठ्ठावीस धावा धावफलकावरती आणि 29 धावांचं टार्गेट आता मात्र सेट झालंय. 29 धावा बनवायच्या आहेत, 29 धावा मिळवायच्या आहेत. चेंडू असतील 18 आणि मोडकवाडी संघाला बनवायच्या आहेत 29. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या, घाई करा. आता इथे जर नक्कीच पंक्तीला जायचं असतं तर जोरदार पळत सुटले असते, परंतु इथे आता आपल्याला क्षेत्ररक्षण करायचं आहे आणि क्षेत्ररक्षण इथे दर्जेदार झालं तर पंक्तीला नक्कीच बसता येईल. त्यासाठी आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. सलामीवर मैदानाच्या आतमध्ये आलेत कारळे संघ, प्लीज. त्याचबरोबर अरुणजी मोडक, दीपकजी मोडक यांच्याकडून प्रति षटकारास 500 रुपयाचे कॅश प्राइज इथे लागू झाले खेळाडूंसाठी. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळायचा होता, तेज आणि तर्रार. निर्धाव चेंडूची समाप्ती. मयूर सुतार या सामन्यामध्ये फलंदाजी अगदी सुरेख आणि अप्रतिम राहिली.
गोलंदाजी करत असताना पहिल्याच बॉल वरती फलंदाजाला बांधून ठेवलाय. वेग वेग आणि वेग पाहायला मिळतो गोलंदाजीमध्ये, परंतु नियंत्रण तिथे ठेवावं लागेल. आणखीन एक चांगला बॉल. नामदेव साळुंके चेंडूच्या खालती वेगाने फेकी झाली, पण एक धाव थांबवू शकले नाही. एक धाव अगदी वेगाने पूर्ण केली. प्रताप मोडक आजच्या दिवसामध्ये या खेळाडूने, या फलंदाजाने संघाचं लक्ष वेधून घेतलंय. जुनी खेळी आजच्या दिवसामध्ये सादर झाली प्रताप मोडक यांची. बरेच वर्ष जो खेळ दबला होता तो खेळ आजच्या दिवसामध्ये बाहेर निघलाय आणि फायनलच्या लढतीमध्ये पो दर्शवता येईल का, तो खेळ सादर करता येईल का, हे पाहणं खूप रंजक आहे. मयूर सुतार ओव्हर द विकेट. अगदी पूर्णपणे लक्ष गोलंदाजावरती. फटका चांगला आहे हवेमध्ये. फटका चांगला होता, परंतु त्याच्यावरती धाव एकच मिळणार आहे. अर्ध्या बॅटने फटका चांगला आहे प्रताप मोडक. इथे मात्र या बॉल वरती 6चा मोहरा उमटवलाय. थांबलेल्या धावफलकाला मात्र उभार मिळाला. प्रताप मोडक यांच्या बॅट मधून षटकारानंतर 8च्या घरामध्ये धावफलक जाऊन पोहोचलाय. चांगली बॅटिंग आजच्या दिवसामध्ये मोहित केले गोलंदाजाने आणि फलंदाजाने. दोन्ही फलंदाज आणि हा गोलंदाज बेस्ट वर्सेस बेस्ट मैदानाच्या आतमध्ये रंगत धरला. तर व्हाईट बॉलचा इशारा. 14 चेंडू 20 धावेंची गरज आहे. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये गॅदर करायचा होता. बॅकअप आला होता वेगाने, परंतु चेंडू पाठीमागे चाललाय. सी कॉर्नरवरून फेकी झाली तोपर्यंत एकच धाव, एकापेक्षा जास्ती काही मिळणार नाहीये. एकोणीस धावेंची गरज आहे. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 1 मध्ये. दिशा भरकटलाय. अशा धावा थांबवाव्या लागतील मयूरला. व्हाईट बॉलचा इशारा. 13 चेंडू 18 धावा. ओहो, चांगला चेंडू, चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. राईट झाला पडल्यानंतर. एका षटकाची होते समाप्ती. अखेरीस धावा धावपलकावरती 11. बिनगडी बाद संघ महावीर स्पोर्ट्स मोडकवाडी.
12 चेंडू 18 धावा. अनिल साळुंके ओव्हर नंबर 2 मध्ये. फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे, चुकी करणार नाहीये. पहिल्या विकेटचं पतन, पहिला गडी बाद. प्रताप मोडक एक षटकार मारल्यानंतर इथे बाद होत आहेत. चांगली कॅच इथे संपन्न झाली. महादेव मोडक नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. तेज आणि तर्रार गोलंदाजी, त्याच्यावरती फटका अप्रतिम. आल्या आल्या मात्र आपले इरादे इथे स्पष्ट केले. पहिला चेंडू फेस करत असताना बॉलला पाठवलं सीमारेषेच्या पल्ल्याआड पल्ल्याआड पल्ल्याआड. 6 धावा, ब्रँडेड षटकार. समीकरण आता मात्र बदललंय. 10 चेंडू आणि 12 धावींची गरज आहे. फुल टॉस, फुल टोल वसूल केला जातोय. लगातारचा आणि लागोपाठचा दुसरा दमदार, पॉवरफुल, दिमागदार, शानदार षटकार आपल्याला पाहायला मिळाला. आता 6 धावेंची गरज. मेगा फायनलची लढत आणि त्या लढतीमध्ये ही मॅच मात्र इथे गंडली आहे. 9 चेंडू 6 धावेंची गरज. हे आयोजक कमिटी देतील तोच चेंडू आपण इथे यूज करायचा आहे. सहा धावेंची गरज आहे. चेंडू बाकी आहेत 9. 9 मध्ये बनवायचे आहेत 6. अनिल साळुंके पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. इथे मात्र हा सामना संपवलाय. ठोकलाय विजयाचा गगन भरारी चक्का. ही मॅच षटकाराने संपवली आणि या मॅच वरती मेगा फायनलच्या सामन्यावरती विजयाची मोहोर उमटवली आहे. महावीर स्पोर्ट्स मोडकवाडी संघ या स्पर्धेमधला दादा संघ राहिलाय. अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन.